राम राम मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं, कारण तुमच्यासाठी घेऊन आली आहे मसाला ताक रेसिपी. ती कशी बनवायची आहे हे तर तुमच्या संग शेअर करणार आहे, पण उन्हाळ्यात ताक पिणं हे खूप चांगलं असतं. त्यामुळे ही आज रेसिपी मी तुमच्या संग शेअर करणार आहे. तर चला बघूया. इथं मी जिरे भाजण्यासाठी एक छोटासा तवा ठेवलेला आहे आणि यात आहे ना मी 3 चमचे जिरे टाकणार आहे भाजण्यासाठी. हा मसाला मी स्टोअर करणार आहे, तर मी जास्त जिऱ्यांचं प्रमाण घेतला आहे. तुम्हाला एका टायमाला बनवायचं असेल तर तुम्ही 1 चमचा टाकून तितकाच मसाला बनवू शकता. तर आता उन्हाळा सीझन आहे तर मी जास्तच बनवून ठेवणार आहे. तर इथे मी 3 चमचे जिरं घेतलेले आहेत आणि ते आपल्याला भाजायचेत लालसर चांगले. त्याचा सुवास यायला लागला जिऱ्यांचा की त्याला आपल्याला बंद करायचं आहे. आता मी इथं भाजून घेते. तर हे बघा, हे आता कच्चे आहेत तर आपल्याला एकदम लालसर भाजायचे. तर हे बघा इथे लाल झालेले आहेत थोडेसे. तर त्याला लाल करायचे आहेत, काळे करायचे नाही आहेत, जाळायचे नाही आहेत. करपवले की कलर चेंज होतो आणि टेस्टही चेंज होते. तर हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर हे लालसर जिरे आपल्याला भाजून इथं तयार आहेत. तर हे काढून घ्यायचे आहेत. तर मी ते काढून ते वाटीत घेतलेलं आहे. आणि हे बघा, हे जिरे आहेत आणि मी पोलपाट घेतलेला आहे आणि बेलणं घेतलेलं आहे. त्यावर मी 1 चमचा जिरं टाकून मी तुम्हाला दाखवून घेणार आहे की मसाला कसा बनवायचा. तर हे बघा, असं बेलण्याच्या सहाय्याने आपल्याला पाटावर वट्यावर जसं आपण मसाला वाटतो अगदी तसंच जिऱ्याची पूड इथं बनवून घ्यायची आहे. मिक्सरमधनं वाटलं तरी चालेल, पण अगदी सोपं आहे त्यामुळे मी तुम्हाला यावर दाखवते. तर हे पटकन होतं, खूप जास्ती मेहनत करावी लागत नाही. आपण जिऱ्याला भाजल्यामुळं जिरे कडक झालेले असतात आणि लगेच पावडर होते त्याची. तर हा बघा कलर किती छान आला आहे, लालसर असा कलर आला आहे. जर तुम्ही जिऱ्याला जास्त जाळलं तर मात्र काळा कलर येईल आणि फ्लेवरही चेंज होईल. त्यामुळे लालसर भाजा आणि जिरे खाल्लेली चांगली असतात. तर आपल्याला हे ताकाचा मसाला बनवतो आहे आपण. तर हे बघा, इथं मी घरचं दही घेतलेलं आहे. हे बघा, अगदी घट्ट आहे, पाणी काहीच टाकलेलं नाही आहे आणि मी ह्याला फेटणार आहे. तर हे बघा, इथं मी फिरकीने फेटते आहे. तर हे आपल्याला आधी गाट्या फोडून घ्यायच्या आहेत, त्यातली गाठी असतात ते अगदी व्यवस्थित गाठी फोडून घेतल्यानंतर थोडंसं पाणी यात टाकायचं आहे. तुम्ही थंड टाकू शकता किंवा नॉर्मल टाकू शकता. मी इथं थंड घेतलेलं आहे थोडंसं. तर इथं 3 ते 4 ग्लास मला ताक बनवायचं आहे, तर मी त्या हिशोबानेच पाणी घेते. तुम्ही कमी जास्ती करू शकता. तर इथं मी घेतलेलं आहे. आता हे इसळून घ्यायचं आहे चांगलं, एकदम हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा, ताक जितकी छान मिसळून घ्याल तितकं चांगलं आहे. तर इथं मी छानपैकी झालेले. तर आता यातच आपल्याला जो जिरपूड आपण वाटलेला आहे ते यात टाकायचं आहे. प्रमाणात टाका, खूप जास्तही नाही खूप कमीही नाही. तर मी तर साधारण 1 चमचा टाकलेला आहे. 1 ते 1.5 चमचा लागेल आपल्याला, पण मी 1 चमचा टाकला आहे. आणि मीठ टाकलेलं आहे उपवासाचं, जो असतो उपवासाचं मीठ, तो मीठ टाकलेला आहे, सेंधव मीठ. तर इथं आपल्याला परत सोडून घ्यायचं आहे. ही बघा आपली साधी आणि सिंपल ताक तयार आहे, मसाले ताक. याला तुम्ही सर्व करा. आणि ही जर रेसिपी चांगली वाटली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बर्फ टाकायचं आहे. तर हे बघा, बर्फ मी लास्टला टाकत आहे. तर ज्यांना बर्फ लागत असेल ते टाकू शकतात आणि ज्यांना नाही आवडत असेल ते नका टाकू. तर इथे आपला मसाला ताक ऑलमोस्ट रेडी आहे. तर आपण सर्व करूया. तर बघा, ग्लासांमध्ये मी टाकून घेत आहे. तर इथे आपल्याला टाकून वरनं थोडीशी जिरेपूड टाकायची.